महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पुण्याच्या लोणी काळभोर परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका पोलीस कर्मचाऱ्याची कार परवानगीशिवाय पळवून नेत दारूच्या नशेत एका तरुणाने उभा असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली आहे। लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार तौसिफ सय्यद हे आई वडिलांच्या औषधासाठी आले होते। त्यांनी आपली मारुती स्विफ्ट डिझायर कार राजधानी बेकरी समोर उभी केली, मात्र घाईघाईत कारची चावी गाडीतच राहिली। हीच संधी साधून सागर शिवाजी सावंत वय वर्ष 30 तरुणाने थेट कार सुरू केली आणि ती घेऊन पळ काढला। कदमबाग वस्ती येथील पाण्याच्या टाकीजवळ नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। तिथे जाऊन पाहिले असता या मद्यधुंद तरुणाने कार भरधाव चालवत गणेश डोकसळे याच्या ऍक्टिवा स्कूटरला जोरदार धडक दिली होती। या अपघातात कार आणि ऍक्टिवा दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले। लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी सागर सावंत याला ताब्यात घेतलंय। परवानगीशिवाय कार घेऊन जाणे, निष्काळजीपणे वाहन चालवणे आणि अपघात घडवल्याप्रकरणी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।